ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघीही सर्जेरावांच्या घरामधून बाहेर पडतात आणि तिथे बाहेर थांबतात. अर्जुनच्या मनात आता अनेक प्रश्नांची गोंधळ घातलेली असते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये विचार चालू असतात. त्यामुळे चैतन्याला तसं बोलून दाखवतो. तरी काहीतरी मेजर गडबड आहे हा. कारण ते खोटे रिपोर्ट कुठून आले आहेत, आपल्याला अनेक पुराव्यांची गरज आहे. मग आजच्याला कन्फर्म कोण आहे ते शोधायला पाहिजे. आपल्याला जे अगोदर डॉक्युमेंट आलं होतं तोच खरा आहे असं चैतन्याला वाटतो. विचारतो, डॉक्युमेंट आता आला आहे म्हणजे साक्षीचे लोकेशन खोटे रिपोर्ट हे एखाद्या पोलिसाने ऑफिसरने केले असतील तर असं तुला वाटतं का? त्यावरती अर्जुन म्हणतो, येस, आता असं वाटत आहे. चैतन्याला बोलून दाखवल्यानंतर त्याच्या मनात काहीतरी येत असतं. मग तो म्हणतो, चल आतमध्ये. तेव्हा पुढे जायचं म्हणून दोघेही सर्जेरावांकडे जायला निघतात. चैतन्य विचारतो, अर्जुन म्हणतो चल, तर ते दोघे पुन्हा त्यांच्या घरी घ्यायला निघतात. त्यावेळी इकडे सर्जेरावांचे हा महिपत बरोबर फोन बोलत असतो आणि ओ साहेब, हप्ता कधी पोहोचणार असं विचारतो. आमच्याकडे जरा लक्ष द्या. तेव्हा महिपत म्हणतो, अहो मिळणार की तुम्हाला तुमचा हप्ता. आतापर्यंत आम्ही कधी थांबवलाय काय? मग दिला आहे ना, मग घाबरू नका, देतो लवकरच. मग तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल, किस्सा रिकामा होत चाललाय आमचा असं म्हणत माणसाला पाठवतो. तुझा हप्ता घेऊन आता मला फक्त एवढंच सांग की तो अर्जुन सुभेदार तुझ्यापर्यंत पोहोचला नाही ना? सर जावे म्हणून असे काय आलेलं नाही ना तुझ्याजवळ? दिवसापूर्वी तो भेटला. मग आपलं रुटीन चौकशीसाठी, पण त्यानंतर त्याने काही तोंड नाही दाखवलं असं सर्जेरावाने त्यांना सांगितलं. तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्याच्या दारात येऊन पुन्हा उभे राहतात. त्यानंतर सर्जेराव म्हणतो की तुम्ही नका टेन्शन घेऊ, चला मी ठेवतो फोन असं म्हणत तो फोन ठेवतो आणि त्यांची नजर दाराकडे जाते तर अर्जुन आणि चैतन्य उभे राहतात. तेव्हा सर्जेरावांच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो. मग दोघेही आतमध्ये येतात. त्यावेळी अर्जुन विचारतो, सॉरी हा, तुम्हाला डिस्टर्ब केलं का? कारण तुमचा इम्पॉर्टंट कॉल सुरू होता का असं म्हणत वाटतं. त्यावेळी तो म्हणतो, नाही तसं काय नाही, जरा फॅमिली मॅटर होता म्हणून तुम्ही परत आलात का? जेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला लोकेशन रिपोर्ट जो मेल आला होता ना, तो मेल जरा पुन्हा बघायचा होता. त्यामुळे आम्हाला ना नेमकं कोणी केले हे याची गॅरंटी झाली असते. सर्जेराव म्हणतो, हो मिळेल ना, चालेल, मिळेल ना. म्हणून मोबाईल मध्ये असणारा अर्जुन आता दाखवतो. त्यानंतर तिथे जो ड्रॉवर असतो त्या ड्रॉवर मधून आता साक्षी कन्स्ट्रक्शन या नावाने पेपर बाहेर काढलेले असतात. त्यावेळी नाव असे अगदी ठसठशी दिसत असतं. त्यावेळी नेमकं ते पाहतो आणि त्याला नजर धक्क्याने बसतो. तेव्हा तो आता ठसका येण्याचं नाटक करतो आणि पाणी मागतो. त्यावेळी सर्जेरावांनी आणण्यासाठी आतमध्ये जातो. तेव्हा अर्जुन काय करतो तर ते पेपर्स ना लगेच आपल्या खिशात टाकतो. त्यावेळी चैतन्य आता त्यांच्याकडे पाहतो आणि विचारतो, काय करतो अर्जुन? तोपर्यंत सर्जेराव तिथे आलेले असतो. मग अर्जुन पुन्हा एकदा ठसका येण्याचं नाटक करतो. त्यावेळी सर्जेराव त्यांना पाणी देतो. मग अर्जुन पटकन पाणी पितो. तेव्हा अर्जुन थँक्यू म्हणतो आणि आम्ही निघतो. हा, आता सर्जेराव हे म्हणतो. अर्जुन चैतन्य तिथून जातात. अर्जुन आणि चैतन्य दोघे बाहेर जात असताना नेमका महिपतचा माणूस तिथे येतो आणि अर्जुनला आता जोरातच त्याची धडक होते. तेव्हा अर्जुन थोडा ओरडतो तर सर्जेराव विचारतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, काही नाही. मग तो महिपत जो माणूस असतो ना, तो धडकच पुढे येतो. त्यावेळी सर्जेराव जरा घाबरतो की अर्जुन जरा याला ओळखलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. या विचाराने तो आता एकदमच गडबडून जातो. आता सर्जेरावांनी रागातच विचारतो, काय रे, तू महिपत माणूस आहे का? आहे. जर महिपतचा माणूस आहे, जर त्या अर्जुनला ओळखलं तर गडबड होऊन ना. आता तो म्हणतो, मला काय माहित तो अर्जुन सुभेदार इथे आहे म्हणून मला महिपत सरांनी पाठवले होतं पैसे घेऊन. धरा हे पैसे. मग सरंजावे हा महिपत घेतो. मग तो म्हणतो, मी निघू का? त्यावेळी सरंजामी म्हणतो, ठीक आहे जावा. अगोदर असं म्हणून तो बाहेर डोकावून पाहतो. अर्जुन चैतन्याची गाडी जोपर्यंत गेलेली असते तोपर्यंत गाडी गेल्यानंतर सरंजावे त्या माणसाला पाठवून देतात. इकडे सायली आपल्या रूम मध्ये झाडून काढत असते. तेवढ्यात विमल तिथे येते आणि म्हणते, सायली ताई, तुम्हाला ना पूर्ण आजीने बोलवले. तेव्हा सायली खूप आनंद होतो आणि ती विचारते, काय खरंच पूर्ण आजीने मला बोलवले? थांबा, जाते. पटकन असं म्हणून हातात झाडू सोडून विमलकडे देते आणि पटकन अगदी आजीच्या रूम कडे जाते. तिथे गेल्यानंतर पूर्णाजी या रूम मध्ये असतात. तेव्हा सायली आनंदाने विचारते, पूर्णाजी, तुम्ही मला बोलवलं का? तेव्हा पूर्णाई म्हणते, होय, मीच बोलवलं.
सायली विचारते, तुम्हाला काय हवंय का? मग पूर्णाजी म्हणतात, मला काय नको, उलट मलाच तुला काहीतरी द्यायचं आहे. तुटलेला बॉक्स जोडून दिल्याबद्दल क किंमत कळाली म्हणून त्या छोटस गिफ्ट सायलीला देतात. सायली तो बॉक्स उघडून पाहते तर त्यामध्ये सोन्याचे कानातले झुमके असतात. ते पाहून सायलीला खूप आनंद होतो. तो मग पुढे जात असताना आजी म्हणतात, हे बघ, तुला माझा बॉक्स जोडून दिला त्यानंतर मोबदला आहे. तेव्हा सायली म्हणते, पण आजी, अहो, मी जे केलं अगदी मनापासून केलं. मला त्याचा मोबदला वगैरे नको आहे. त्याचा बॉक्स पटल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये आलेले पाणी पाहिलं तेव्हा म्हणूनच मी जोडून दिला. पूर्णाजी आता त्यावरील पूर्णाजी म्हणतात, मी कोणाचं कधी कर्ज ठेवत नाही, कारण तो तुझा ही शेप मी अगदी चुकता केला. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, ठीक आहे पूर्णाजी, तुम्ही मोबदला म्हणून दिलं तर आशीर्वाद म्हणून घेणार आणि तुमची प्रेमाची भेट अगदी कायम मायाबरोबर राहील. असं म्हणत सायली तिथून जाते. पूर्णाजी तुमच्याकडे पाहतच राहतात, तिच्याकडे पाहतच राहतात. साधेपणा भोळेपणा पूर्णाजीचा नेहमीच भावत असतो. दुसरीकडे अर्जुन चैतन्य गाडीत येऊन बसतात. थोडे पुढे आल्यानंतर आता चैतन्य विचारतो, अरे त्या सरंजामे घरावरून तू कोणता एनवलप उचलल्यासारखं ते मग आता अर्जुन काढतो. म्हणतो, मला खूप डॉक्युमेंट डाऊट येत होता की हा महिपतच माणूस असणार. कोण सरंजामे? हाच डाऊट आल्यानंतर मी जरा त्याच्यावर लक्ष ठेवलं. मला त्याबद्दल एक पुरावा सुद्धा मिळाला, कारण महिपतच्या कंपनीच इन्व्हॉल्व हे सरंजामेंच्या घरी आलंच कसं? असं म्हणत तो इन्व्हॉल्व आता चैतन्याला दाखवतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, साक्षी यास कन्फर्मेशन झालं असणार म्हणून तो सगळं काही वाचत असतो. म्हणून सोडचे अर्जुन, मला असं वाटत आहे की कुठला तरी इव्हेंट इन्व्हिटेशन आणि महिपतचे इन्व्हिटेशन आहे ह्याला. तेव्हा 56 जणांचा पाठवत असेल. याचा अर्थ असा होत नाही की सरंजामे आणि महिपत काही कनेक्शन आहे. त्यावरती अर्जुन विचारतो, मग कनेक्शन नाही असे कसं होईल? मग चैतन्य, या सरंजामेवर लक्ष ठेवावं लागणार असं म्हणतो. नक्की काहीतरी आपल्याला लपवतो. दुसरीकडे साक्षी आणि प्रिया दोघे एकमेकांकडे घरी भेटलेले असतात. तेव्हा प्रिया मात्र तिच्या विचारत असते की साक्षी म्हणते, नाही, आता माझं ठरलंय प्रिया की मी दामिनी मॅडमला स्वतः रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही जे काय पुरावे कोर्टामध्ये सादर करणार आहात तर आम्हाला काहीतरी समजलं पाहिजे. एवढे तिने सांगितल्यानंतर प्रियाची त्यावरती काही रिॲक्शन नसते. पाहून साक्षी विचारते, प्रिया, अगं मी तुझ्याशी बोलते, कुठं आहेस तू? मग मी तुझ्या त्यानंतर त्यावरती प्रिया म्हणते, काय ग, तुझंच तर ऐकते ना मी, म्हणून असं साक्षीला विचारत असते, थोडी कॉफी आणायला सांगशील का? साक्षी म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणून ती जॉनीला आवाज देते आणि जॉनी तिला प्रत्युत्तर करत पाहून साक्षी म्हणते, कुठे तडमडला का माहीत? हा, थांब, मीच घेऊन येते. हा, मग प्रिया म्हणते, ठीक आहे. मग आता प्रिया मनात विचार करू, काही करून महिपतच्या खोलीची शिरून मला माझ्या आठवणीचं गाठोडे हे शोधायला हवं. या कॉफीचाच उपयोग करून घेते असं प्रियाच्या मनात असतं. आता तेवढ्यात साक्षी येते आणि कॉफी घेऊन येते. आता प्रिया कॉफी घेते आणि विचारते, काय दामिनी मॅडम बद्दल तू काय विचारत होतीस? असं म्हणत ती मुद्दाम कॉफी स्वतःच्या ड्रेसवर थोडीशी सांडून घेते. मग आता साक्षी काही सांगणार तितक्यात आत ती कॉफी सांडलेली पाहते आणि तितक्यात, काय वेंदळी आहेस का ग? तो असं काय कळत नाही की तुला? बरं, पटकन आतमध्ये जा आणि साफ व्यवस्थित करून ये. तेव्हा प्रिया म्हणते, करते असं म्हणत ती तिची पर्स सुद्धा घेते आणि आतमध्ये जायचा प्रयत्न नाटक करते. इकडे सायली मात्र खूप आनंद झालेला असतो. अगदी ती आनंदाने भराव वेडी पिशी झालेली असते, कारण आज तिच्या बाबतीत खूप महत्वाचे 2 गोष्टी घडलेल्या असतात. ती रूममध्ये एक दार लावते आणि अर्जुनचा फोटो हातात घेते. म्हणते, अहो, तुम्हाला माहित आहे का आज दिवस किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? अहो, अस्मिताताई, चक्क माझी काळजी वाटली. आणि पूर्णाजी काय केलं तर मला एक दागिना सुद्धा भेट म्हणून दिला. आणि हे सगळं मला तुम्हाला सांगायचं, पण मग तुम्ही किती वाट बघावी लागेल, हे तुम्ही या ना लवकर घरी, असं म्हणत ती सायली अगदी मनापासून म्हणत असते. तेवढ्यात अर्जुन दार उघडतो आणि सायली असं म्हणून तिने काहीतरी त्याला सांगायचं असतं. तेव्हा सायली म्हणते, अय्या, तुम्ही आलात, असं म्हणत ती लगेच अर्जुनकडे जाते आणि म्हणते, त्यांचा हात पकडून अशी गोल 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 फिरवत लागते. मग आता आनंदाने ती म्हणते, तुम्हाला कसं समजले की मी तुमची आठवण काढत होती? तुम्हाला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे. अहो, आता हे बघा ना, पूर्णाजीने मला दागिना म्हणून गिफ्ट केला, अस्मिता ही काळजी केली, छान वाटलं म्हणून असं सांगत अगदी आनंदाने अर्जुनला सांगत असते. तेव्हा आता हिचा मूड स्पाईल व्हायला नको यासाठी अर्जुन म्हणतो, ग्रेट, असं म्हणून तो एवढंच बोलतो आणि आपल्याला खुर्चीवर विचार करत असतो. मग जरा सायली चेहराही पडतो. त्यावेळी सायली विचार करते, काय झालं? मग अर्जुन म्हणतो, काही नाही, मला फक्त इन्स्पेक्टर सरंजामेवरून डाऊट
यायला लागला. सायली विचार, का बरं? पण या अगोदर त्यांनी आपल्याला मदत केली आहे ना, सहकार्य केले ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, आजही ते आपल्याला वरपर्यंत कोऑपरेट करतात. आज जेव्हा ते त्यांच्या घरी गेले आहेत, त्यांच्या घरी अगदी मोठे लॅविश बंगलो टाईप होत असतं. एक रिपोर्ट पोलीस ऑफिसर घर एवढं मोठं कसं असू शकतं, असा अर्जुनला डाऊट आलेला असतो. आणि मला असं वाटलं सायली की तो महिपतला कोऑपरेट करत आहे. दोघे एकमेकांच्या कामासाठी सहकार्य नक्कीच करत असतील याच सायलीचे चेहरा पडतो आणि ती म्हणते, असं असेल ना तर तुम्हाला सरंजामीवरती लक्ष ठेवायला हवं. मग त्यावरती सायलीचा हात जरा पुढे असतो आणि तीच ते बोट चिरलेलं असतं ना, ते नेमकं आता अर्जुन पाहतो आणि विचारतो, काय झालं सायली आता? म्हणतो, अहो माझं राहू द्या, ते साधंच आपलं छोटंसं, मग तुम्हाला हाताला इथे काय झालं? तेव्हा अर्जुन आता त्या रणाकडे पाहतो. म्हणतो, आज जेव्हा सरंजामेच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा काय झालं, माणसाच्या हाताचं कड मला लागलं जोरात हाताला. पण त्या माणसाला मी असं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नक्की कुठे पाहिले त्या एक्झॅक्टली लक्षात येत नाही. तेव्हा अर्जुन मग गोष्ट आठवल्यानंतर खूप प्रयत्न करतो. आठवतो, वाईनच्या शॉपमध्ये तो मला दिसला होता. तोच महिपतचा माणूस होता. मग एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाताना सुद्धा त्याला पाहिलं होतं. ते सगळं अर्जुनला आठवतं आणि म्हणतो, गॉट इट, मला आठवलं. चल आता आपण पटकन निघूया. आता सायली विचारते, पण आता यावेळी कुठे निघायचं जायचं? तेव्हा तो म्हणतो, चल गाडीतून जाताना सांगतो. मग सायली तो फोटो वगैरे व्यवस्थित ठेवते आणि अर्जुन बरोबर जायला निघते. दुसरीकडे प्रिया आता वाहना करून महिपतच्या रूम मध्ये घुसलेली असते आणि त्यानंतर ती कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला कपाट उघडत नाही, कारण सर्व कपाटांना आता लॉक करत असतात. तेव्हा मनात प्रश्न येतो, महिपत ते गाठोड नक्की माझं कुठे ठेवलं, असं म्हणत तो शोध लागतो. तेवढ्यात आता महिपतचा आवाज येतो, साक्षीला आवाज येतो, असे तिथे आलेले असतात. त्यामुळे प्रिया खूपच घाबरते आणि प्रिया म्हणते, अरे बापरे, महिपत आला असं. असं म्हणत दुसरीकडे अर्जुन आणि सायली दोघेही सरंजामेच्या घरी सुद्धा पोहोचतात. तेव्हा ते त्याला विचारतात सुद्धा, महिपत श्रीकी तुझं काय कॉन्टॅक्ट आहे का? तेव्हा सरंजामे आता पलटी खात विचारतो, काय म्हणाला तुम्ही? अहो ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझा आणि महिपतचा काय संबंध आहे? अशा गुंडाशी मी संबंध वगैरे काही ठेवत नाही. तेव्हा अर्जुन चौथावतो आणि कॉलर पकडत त्याला आता उभा करतो आणि म्हणतो की, खोटं बोलतोस तू? अरे साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट बनवलं हे फक्त आणि फक्त तुला शक्य होतं आणि महिपतकडनं पैसे घेऊन तूच हे केलेस. बोल खरं आहे नाही, बोल खरं. अर्जुन रागात त्याला विचारतो. तेव्हा तो आता जरा हसतो आणि अर्जुन जी कॉलर पकडतो असतो त्याला हात असा खाली घेतो आणि मोठ्या तोऱ्यात विचारतो, काय पुरावा आहे तुझ्याकडे? माझी आणि महिपत साधी ओळख सुद्धा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा असं आहे का? मग साक्षी कन्स्ट्रक्शनच्या ह्या केसबद्दल प्रोजेक्ट इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला आलंच असं का? असं म्हणून तो पेपर्स दाखवत. तेव्हा सरंजामी ते पेपर्स हातात घेतो आणि म्हणतो, रिटायर झालो आहे असे तरीही 56 इन्व्हेंटेशन मला रोज येतात. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांकडे पैसे खातो. मग अर्जुन असं चिडतो आणि विचारतो, काय महिपत, जो माणूस आहे ना मगाशी तुझ्याकडे एक सरंजामी आता हसतो आणि मोठ्या IT सोप्यावर बसतो. तो म्हणतो, हिम्मत असेल ना तर शोधून दाखव. काढ आता अर्जुन सुभेदार, कारण मी एकही पुरावा मागे सोडलेला नाही आणि जोपर्यंत मी स्वतःहून माझी बेकायदेशीर कामं कबूल करत नाही तोपर्यंत तू माझं काही वाकडं करू शकत नाही, असं म्हणत तो अर्जुन. सायली खूपच चिडतात. तेव्हा सायली रागात विचारते, काय हो म्हणजे तुम्ही कबूल करताय का तुम्ही पैशासाठी महिपत सारखं गुंडाची साथ देताय? अहो जनतेच्या रक्षणासाठी असताना नजर लावून अगदी काय जपत असता, पण तुमच्यासारखे एक लाजखोर अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतो. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो, सरंजामे एक मात्र तू लक्षात ठेव, कारण गुन्हेगार असतो ना तो एक ना एक पुरावा काहीतरी मागे ठेवतो, म्हणजे ठेवतोच. असं म्हणून समजू नकोस की मी तुला कोर्टामध्ये खेचू शकत नाही. त्यावरती सरंजामे मोठा नेच असतो आणि म्हणतो, ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू नक्की मला कोर्टामध्ये खेचलीस, परंतु माझ्या विरुद्ध पुरावे शोधायला सुरुवात कमी करतो. 6 ते 7 महिने नक्कीच लागले आणि विलास मर्डर केसचा निकाल लागण्यासाठी फक्त 30 दिवसाचा मुदत आहे. अजून माहितीचा सल्ला तुला देऊन का, या केसवर जरा वेगळ्या अँगलने फोकस कर, त्यामुळे तू जरा फायद्यात राहशील अशी माझी आशा आहे, असं मला निघतो. आणि तिथून जोपर्यंत अर्जुन आणि सायली जायला ना सांगतो, अर्जुन आणि सायली रागात असतात, तिथून जातात. त्यानंतर आता अर्जुन सायली रात्री रूम मध्ये बसलेले असतात. अर्जुन खूप साऱ्या फाईल काढून बसलेला असतो. त्यानंतर मग तो म्हणतो,
सरंजामे डाऊट क्लिअर केलाय म्हणजे तो महिपतचाच माणूस आहे, बेकायदेशीर काम करतो. सायली म्हणते, अहो या लाचखोर माणसाने फक्त आपले केस बाबतीत अफरातफरी केली नसेल तर इतरही माणसांचं नुकसान केलं असणार आहे. याला न्याय मिळायला हवा. अर्जुन म्हणतो, खरं आहे आणि मी माझं काम सुद्धा सुरू केलंय. चैतन्याला त्या सरंजामेची हिस्ट्री सुद्धा काढायला सांगितली आहे. पण प्रॉब्लेम एकच आहे, आपल्याला हातात ना आता सध्या खूप कमी वेळ आहे. आणि सरंजामे एवढा हुशार आहे ना, त्याने त्याचे काळे धंदे सगळे काही अगदी हुशार पद्धतीने केले असतील. आता या 15 दिवसामध्ये आता त्याला कसं पकडायचं आणि आता सरंजामे ज्या वेळेला कसं पकडायचं मला काय कळत नाही आहे. सायली शांतपणे त्याला म्हणते, हे पहा तुम्ही ना आता सध्या डोक्यात ना हा विषय काढा. आता शांतपणे झोपा. उद्या सकाळी नाग नव्याने कामाला सुरुवात करू. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मला ना आता झोपच नाही लागणार, कारण एक एक मिनिट खूप महत्वाचा आहे. ती दामिनी खोटे पुरावे तयार करेल. त्या अगोदर आपल्याला कोर्टाची तारीखही घ्यावी लागेल. त्यानंतर अर्जुनच्या लक्षात काहीतरी गोष्ट येते. मग तो उठतो, कपाटातून ते हे काढतो कार्ड. त्यानंतर बरोबर ते पेंडंट दोन्ही पुरावे हातात घेतो आणि म्हणतो, मला हे कोर्टामध्ये आता दाखवावंच लागेल. व्हिजिटिंग कार्ड बद्दल मी बोललेनच, तू या पेंडंटचं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न त्यासमोर असतो. आणि साक्षी कोर्टामध्ये जर ते अर्धवट पेंडंट नाही घालून आली तर याचा काहीच उपयोग होणार नाही. पण मलाही कळत नाही साक्षी पेंडंट का घालता येईना. त्यानंतर आता अर्जुन त्याचा गोष्टीचा विचार करत असतो. आता सायली ती कार्ड हातात घेते आणि म्हणते, मग त्यानंतर मोबाईलमध्ये पाहते. मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येते की म्हणजे आपण एक प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. 16 जुलै साक्षीच्या आईची पुण्यतिथी आहे. अहो कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे याची खात्री करण्यासाठी आपण त्यांची डेथ सर्टिफिकेट सुद्धा पाहिला होतं. त्यावरती तर हीच तारीख होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, 16 जुलै तर उद्याच आहे, पण त्याचा काही संबंध त्यावेळी. सायली म्हणते, हो संबंध आहे. आता एका असं म्हणते अर्जुन, ती एक भन्नाट असा प्लॅन असतो. अर्जुनला हा प्लॅन खूपच आवडतो आणि म्हणतो, ब्रिलियंट असं म्हणत चैतन्यला कॉल करतो. इकडे चैतन्य मात्र गाढ झोपलेला असतो. तो कसा बसा आता कॉल रिसिव्ह करतो आणि म्हणतो, अर्जुन काय रे, मी अगदी गाढ झोपेत आहे. तेव्हा तुला जर हा प्लॅन सांगितला ना तुझी ही झोपच उडेल. अर्जुन सांगतो, तेव्हा कशामुळे असं चैतन्य विचारतो. अर्जुन म्हणतो, तू लिहून घे बरं, एकही गोष्ट मिस होता कामा नये. मग आता तो सगळ्यात काही गोष्टींना चैतन्याला सांगतो. अर्जुन सांगितल्याप्रमाणे चैतन्य सगळं काही नोट करतो. आता दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, सायली अगं एक नाश्ता झाला की आपण निघूया. मग हेच बोलणं नेमकं प्रिया ऐकत आहे आणि मनात विचार करते, बापरे, म्हणजे आज सुद्धा हे दोघे पुरावे शोधायला निघणार आहेत की काय. पण नाही, या दोघांना ना आता थांबवायलाच हवं, नाही तर महिपत ना हा माझा बॅड नक्की वाजवेल. तेवढ्यात सायली आता तिथे येते आणि म्हणते, तुम्ही खायला बसा आता. पूर्णाजी आम्ही दोघे निघतो आता, आम्हाला जरा बाहेर जायचंय. जेवण्याच्या अगोदर पुन्हा येऊ आम्ही. तेव्हा ठीक आहे या तुम्ही, असं पूर्णाजी म्हणत. तेव्हा प्रिया विचारते, असे अरे बापरे, तुम्ही इतक्या लवकर परत येणार आहे? लगेच जरा बाहेरच जाऊन येणार आहे. डिनर करून तुला वाटत असेल तर घरी ये बाई, तर घरीच ये बाई, असं ती आता टोमणा मारते. तेव्हा अर्जुन, सायली आणि घरातले सगळे जर प्रियाकडे पाहतात. ते त्यानंतर प्रिया रागात म्हणते, तू अशी सतत भटकायला जातेस आणि आईवर मग सगळी कामं पडतात. हो आई ग, असं साळसूतपणाचं आव्हान. आता कल्पना ती विचारते. तेव्हा कल्पना म्हणते की नाही विमल सगळं काही करते, मला नाही काय करावं लागत. तेव्हा प्रियाकर म्हणते, मग काय झालं आई, घरच्या मोठ्या सोडून सतत असं हुंदडायला जायचं बाहेर बरोबर वाटतं का, असं म्हणत तो रागात विचारते की काय तुझं बाहेर काम असतं का अस्मिता, या अवस्थेमध्ये काय हवं नको ते बघायला नको का तू. अगं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये तुझं. आता अस्मिता तू ते अजिबात खपवून घेऊ नकोस. हा हे तेव्हा सायली आता जर रागात प्रियाकडे पाहते, कारण तिला माहित असतं मी जरा बाहेर चालले हिची नाटकं अशी सुरू राहतात. मग त्यावेळी अस्मिता काहीच बोलत नाही. तेव्हा ती म्हणते, अर्जुन अरे मला लोणचं देतोयस
तेव्हा अर्जुन तिला लोणचं देतो. मग त्यानंतर प्रिया बडबड सुरू करते. आता दोघेही हवं असेल तर वागतात. तुम्ही तिला काही बोलणार नाही. तेव्हा सायली शांतपणे सांगते, प्रिया अगं मुळात मी घरातली सगळी कामं आटपून चालली आहे आणि मला कामासाठी कुठे हुंडरायचं नाहीये. आणि तिथून पुढे प्रिया जागच्या जागेवर जागते. तेव्हा प्रिया अजून मोठ्याने म्हणते, बघ बघ पूर्णाजी, आता तूच बघ कशी मनमानी करत असे स्वतःची आणि उलट उत्तर देत आहे. त्यावरती पूर्णाजी तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. कल्पना सुद्धा आणि अस्मिता सुद्धा त्यावेळी प्रियाचा खोरसा अपमान होतो. अर्जुन खाऊन झाल्यानंतर तो विचारतो, सायली तुझं आवरून झालंय ना, मग निघायचं का आपण? तेव्हा सायली म्हणते हो निघूया चला. तेव्हा अर्जुन म्हणतो, येतो हा मी लगेच. त्यावेळी सायली सुद्धा दोघांनाही विचारून जाते. प्रियाचा मात्र आता इकडे तिळपापड होत असतो. परंतु आता कोणी काही न बोलल्यामुळे प्रिया आता मांडली घालावी लागते आणि दोघांना थांबवण्यामध्ये कोणीच तर रिस्पॉन्स दिला नाही. आपण आता मलाच यांच्या मागे जावे लागणार हा विचार प्रिया मनात करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता एक साधू वेश घेतो. अशी वाईट दाढी मोठी केस, असं मोठ्या केसाचा बीक सुद्धा लावतो. त्यावेळी लावल्यानंतर तो त्यानंतर तिकडे त्यांच्या घरामध्ये जातात. या पुढील भागामध्ये असं दाखवलंय. त्याचबरोबर धोतर सुद्धा घातलेला असतो. चैतन्य त्यांच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, अर्जुन अरे तू अजिबात ओळखू देत नाहीयेस. साक्षीच्या घराजवळ अर्जुन गाडी थांबवतो आणि म्हणतो, आता आपण मिशन फक्त ते साक्षीचं पेंडंट असेल. मग गाडीतून तो खाली उतरतो आणि लगेच साक्षीच्या घरी जाऊन लागतो. तर साक्षीची आईची आज पुण्यतिथी असल्यामुळे तिथे एक कार्यक्रम सुरू असतो आणि प्रिया सुद्धा तेथेच बसलेली असते. अशा मालिकेचे पुढील भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग धन्यवाद.